शेतकरी मित्रांनो, मिरची आणि शिमला या दोन पिकांमध्ये ब्लॅक थ्रिप्सचा प्रादुर्भाव सर्वात जास्त पाहायला मिळत आहे। ज्या भागामध्ये उष्णता जास्त आहे, टेम्परेचर जास्त आहे, अशा भागामध्ये मिरची आणि शिमला या पिकावरती ब्लॅक थ्रिप्सचा प्रादुर्भाव पाहायला मिळतो। तर याच्या नियंत्रणासाठी विशिष्ट कीटकनाशकांचा वापर आपल्याला करावा लागतो। पिवळ्या थ्रिप्सच्या नियंत्रणासाठी ज्या कीटकनाशकांचा वापर आपण पिवळ्या थ्रिप्सच्या नियंत्रणासाठी करत असतो, त्या कीटकनाशकांचा वापर ब्लॅक थ्रिप्ससाठी जर आपण केला तर त्याच्यापासून आपल्याला नियंत्रण भेटत नाही। परंतु एक विशिष्ट कीटकनाशक मार्केटमध्ये नवीन स्वरूपातील कीटकनाशक आलेले आहेत, ज्यांचा वापर करून आपण याच्यावरती 100% नियंत्रण भेटू शकतो। ब्लॅक थ्रिप्सच्या नियंत्रणासाठी टॉपचे जे 5 कीटकनाशक आहेत त्याच्यामध्ये कोणते घटक आहेत, ते कोणत्या कंपनीचं येतं आणि त्याची मात्रा किती आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत। आणि त्याचबरोबर महत्त्वाचे 1-2 टिप्स देखील आपण पाहणार आहोत, ज्याच्यामुळे आपल्याला ब्लॅक थ्रिप्सचा प्रादुर्भाव पिकामध्ये कमी पाहायला मिळेल। 1 नंबरचं जे कीटकनाशक आहे हे सिमोडिस या नावाने मार्केटमध्ये येतं। सिजंटा या कंपनीचं आहे आणि हे ग्रुप 30चं कीटकनाशक आहे। मार्केटमध्ये नवीन कीटकनाशक अनेक ग्रुप 30चे आलेले आहेत, त्यापैकीच सिमोडिस हे कीटकनाशक ग्रुप 30 मधलं आहे। त्याच्यामध्ये आपण घटक जर पाहिला तर आयसोसायक्लोसिरम DC फॉर्म्युलेशनमध्ये याच्यामध्ये आहे। DC म्हणजे डिस्पर्सिबल कॉन्सन्ट्रेट, तर हा घटक याच्यामध्ये आहे। डोस जर तुम्ही पाहिला तर 160 मिली प्रति एकर असा याचा डोस आहे। 200 लिटर पाण्यामधून तुम्ही 160 मिली प्रति एकर प्रमाणे फवारणी घेऊ शकता। पॅक साईज जर पाहिली तर 80 मिली, 120 मिली आणि 240 मिली अशा स्वरूपामध्ये मार्केटमध्ये तुम्हाला हे उपलब्ध होईल। त्यानंतर 2 नंबरचं जे कीटकनाशक आहे ते एक्सपोनस या नावाने येतं। BSF या कंपनीचं हे कीटकनाशक आहे। यामध्ये घटक जर पाहिला तर ब्रोफ्लॅनिलाइड 300 ग्राम प्रति लिटर SC फॉर्म्युलेशनमध्ये हा घटक याच्यामध्ये उपलब्ध आहे। हे एक पॉवरफुल आणि क्विक ॲक्शन करणारं कीटकनाशक आहे, ज्याचा वापर आपण थ्रिप्सच्या नियंत्रणासाठी, रसशोषक किडी आणि आळी ब्लॅक थ्रिप्ससाठी देखील याचे चांगले रिझल्ट आहेत। अनेक शेतकरी बंधू याचा वापर करत असतात। 17 मिली प्रति एकर याचा डोस त्या ठिकाणी आहे। 200 लिटर पाण्यामध्ये 17 मिली मिक्स करून तुम्ही 1 एकरमध्ये याची फवारणी करू शकता। त्यानंतर ब्लॅक थ्रिप्सच्या नियंत्रणात तिसरं एक कीटकनाशक आहे, शिनवा या नावाने येतं। IIL इंडियन इन्सेक्टिसाइड लिमिटेड या कंपनीचं, ट्रॅक्टर ब्रँड जी कंपनी आहे, हिचं देखील शिनवा या नावाने एक कीटकनाशक येतं, ज्याच्यामध्ये फ्लुक्झामेटामाइड 10% EC फॉर्म्युलेशनमध्ये घटक आहे। 160 मिली प्रति एकर याचा डोस आहे। 200 लिटर पाण्यातून तुम्ही याची फवारणी करू शकता। त्यानंतर 2 कॉम्बिनेशन घटक असलेले कीटकनाशक आहे, ज्यामध्ये डेलिगेट आणि जंप एकत्र घेऊन तुम्ही याची फवारणी करू शकता। डेलिगेटमध्ये स्पिनेटोरम 11.7% SC फॉर्म्युलेशनमध्ये हे कीटकनाशक आहे आणि जंप याच्यामध्ये फिप्रोनिल 80% WG फॉर्म्युलेशनमध्ये आहे। हे दोन्ही कीटकनाशक एकत्रित जर घेतले तुम्ही तर हे देखील ब्लॅक थ्रिप्सवरती 100% नियंत्रण तुम्हाला देतात। त्यानंतर गोदरेज या कंपनीचं ग्रासिया नावाने देखील येतं। शिनवामध्ये जो घटक आहे त्याच घटकाचं पॅरलल हे कीटकनाशक आहे, याचा देखील जबरदस्त रिझल्ट आहे। फ्लुक्झामेटामाइड 10% SC फॉर्म्युलेशनमधील हा घटक याच्यामध्ये उपलब्ध आहे। डोस देखील 160 मिली प्रति एकर याचा आहे। 200 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून तुम्ही याची फवारणी करू शकता। तर दिलेल्या कीटकनाशकापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाचा वापर करून तुम्ही तुमच्या पिकावरील ब्लॅक थ्रिप्सचं नियंत्रण करू शकता। 100% नियंत्रण तुम्हाला त्याच्यावरती भेटेल। या महत्त्वाच्या 2 टिप्स होत्या। यामध्ये तुम्ही तुमच्या शिमला किंवा टोमॅटो किंवा इतर कोणत्याही पिकामध्ये जर तुमच्या पिकावरती रसशोषक किडीचा अटॅक कमी होण्यासाठी तुमच्या पिकाच्या पानाला जे लुसलुशीत असतात त्याला थोडंसं रब करणं गरजेचं आहे आणि हे करण्यासाठी तुम्ही तुमच्या पिकामध्ये फवारणीच्या माध्यमातून किंवा ड्रिपच्या माध्यमातून सिलिकॉनचा वापर करू शकता। सिलिकॉनमुळे ज्या पानामधील ज्या पेशी असतात याच्यावरती एक टणक आवरण निर्माण होतं आणि हे आवरण निर्माण झाल्यामुळे जे रसशोषक किडे आहेत त्यांना सहजासहजी आपल्या पिकामधील पानं जे आहेत ह्या पानामधून रस शोषण त्या ठिकाणी करता येत नाही। त्याच्यामुळे सिलिकॉनचा तुम्ही वापर नक्की करा, जेणेकरून तुमच्या खर्चामध्ये देखील बचत होईल आणि पिकाला जास्त रस शोषण किडींपासून नुकसान देखील होणार नाही। तर शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लॅक थ्रिप्सला नियंत्रण करण्यासाठी कोणते टॉपचे 5 कीटकनाशक आहेत याबद्दलची माहिती पाहिली। त्याचबरोबर ज्या महत्त्वाच्या 2 टिप्स आहेत त्या देखील आपण पाहिल्या। तर व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर नक्की करा आणि जे कोणी शेतकरी बांधव यूट्यूब चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।